मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं कालपासून निघालेलं वादळ आता आज दुसरा दिवस आहे त्यांचा आणि हे आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धडक मारण्यासाठी निघालेलं आहे। आता सध्या माझ्यासोबत जे आहेत हे डहाणूचे आमदार विनोद निकोले आहेत। सर काय सांगणार की आपण आता पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करत आहेत। रात्रभर या वस्तीला या ठिकाणी थांबलेलं होतात। काल निघालेलं हे वादळ आहे। आजपर्यंत आपल्याला शासनाने काही आपल्याशी संपर्क केलेला आहे का किंवा आता पुढची दिशा कशी असेल? कालपासून चारोटीवरून पालघरच्या दिशेने निघालेला हा पायी मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रमुख मागण्यांचं पत्रक आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत, वनपट्टा जो आहे जो गेल्या अनेक वर्षापासून 1945 पासून या भागातला आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल हा कसतो आहे। त्याच्या कब्जामध्ये जी जागा आहे, त्याच्या वहिवाटीमध्ये जी जागा आहे त्याचा अजूनही 7/12 या सरकारने दिलेला नाही। 2006ला वन अधिकार कायदा झाला, परंतु तेव्हापासून अजूनही या सरकारने अजूनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही। म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की ते क्षेत्र आहे ते मोजणी करून त्या 7/12च्या धारकाच्या नावावर 7/12वर कुठेतरी नोंद झाली पाहिजे। दुसरी मागणी आहे, जे गेल्या 60-70 वर्षापासून वर्कस जागा आहे, देवस्थान आहे, गायरान आहे, सिलिंगची जागा आहे, ह्या जागासुद्धा शेतकरी कसतोय, अजूनही त्यांचे 7/12वर कुठेही नोंद झालेली नाही। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अनेक तहसील ठिकाणी मोर्चे काढले, प्रांत कार्यालयावर मोर्चे काढले, परंतु शासनाने दखल घेतलेली नाही। त्याचप्रमाणे जलजीवनची कामं आहेत, रोजगार हमीची कामं आहेत। आम्ही 200 दिवस काम मागितलेलं आहे, मागेल त्याला काम हे दिलं पाहिजे। कायदा म्हणतो की मागेल त्याला काम दिलं पाहिजे, परंतु ते काम दिलं जात नाही, म्हणून 200 दिवस काम मागितलेलं आहे। स्मार्ट मीटर जो आहे हा जो लोकांना भयंकर त्रस्त करतोय, प्रचंड बिलं ही वीज बिलं यायला लागलीत। लोकांनी आमच्या कार्यालयामध्ये 50-50 हजार आणि 1-1 लाखाची बिलं आणून दिलेत। ज्यांच्या घरामध्ये एक बल्ब पेटतोय त्यांना सुद्धा एवढं मोठं बिल येत आहे। म्हणून ह्या सर्व मागण्या घेऊन पेशा भरती झाली पाहिजे। जे जे रिझर्वेशन आहे ते आदिवासींचं असेल, बिगर आदिवासींचं असेल, अल्पसंख्याक असेल, सर्वांचं जे जे पालघर जिल्ह्यामध्ये रिझर्वेशन आहे त्या समाजाला त्या रिझर्वेशनप्रमाणे त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे, सरकारी सेवेमध्ये त्यांना भरती केलं पाहिजे। ह्या असे अनेक मागण्या आहेत। वाढवण बंदर जे आहे विकासाच्या नावाखाली आणलं। आता तुम्ही ह्या मागण्या तर शासनाकडे दिलेल्याच आहेत, मात्र आता तुम्ही पालघरकडे कूच करत आहेत। या सगळ्या ह्याच्यामध्ये शासनाने आपल्याशी काही संपर्क केलेला आहे का? आत्ता आम्ही या ठिकाणाहून साधारणतः 11 वाजता इथून आम्ही कूच करू पालघरच्या दिशेने। आत्ता अर्ध्या तासापूर्वी एक फोन आला होता की पालघरच्या कलेक्टर कार्यालयामधून तिथले प्रांत अधिकारी आणि तिथले तहसीलदार अधिकारी प्रांतचे आपले पालघरचे हे आता भेट घेण्यासाठी येत आहेत। आपण त्यांना सांगितलं येऊन तुम्ही भेट घेऊ शकता, परंतु कोणतीही चर्चा ही इथे होणार नाही। हा मोर्चा पालघरच्या कलेक्टर कार्यालयावर गेल्यानंतरच तिथे कमिटीची मीटिंग होईल, त्याच्यानंतरच चर्चा होईल अशी आमची भूमिका आहे। आता जर शासनाकडून जर शासनाचा प्रतिनिधी म्हणून जरी या ठिकाणी चर्चा होत असली तरी जर या चर्चा जर तुमच्या नाही सकारात्मक निघाल्या तर पुढची दिशा कशी असेल? जर ह्या चर्चांवर मागणी समाधानकारक मागणी होऊन आमच्या मागण्या ह्या आमच्या पदरात पडल्या पाहिजेत। 2 दिवसापासून हा शेतकरी चालतोय, त्याला काही चालण्याचे हौस नाही आलेले आहे, त्याच्या पायाला फोड आलेले आहेत। का चालतोय तो? पायामधून रक्त का त्याचे निघतंय? त्याची मागणी आहे की माझ्या ज्या काही वनपट्ट्याच्या किंवा ज्या जागाच्या मागणी आहे किंवा आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। आम्ही पालघरला पोहोचल्यानंतर जर आमच्या मागण्या आमच्या पदरात पडल्या नाही तर जिल्हा कमिटी तिथे निर्णय घेईल। एक तर आम्ही मुंबईच्या दिशेने आगेकूच करू, नाही तर पालघरच्या रेल्वेमध्ये आम्ही बसून जाऊ। जे काय होईल ते बघू आम्ही। आता ही लढाई शेवटची लढाई आमची आहे, अशा पद्धतीने आमची भूमिका आहे। निश्चितच हे होते आमदार विनोद निकोले आणि या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत। या ठिकाणावर मनोरच्या या मैदानावरून आता पालघरच्या दिशेला हे कूच करत आहेत। जर शासनाने याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं नाही, या जर मागण्या मान्य नाही केल्या, एक तर आमचा मोर्चा हा मंत्रालयाच्या दिशेने जाईल किंवा याच ठिकाणी त्याचं उग्र आंदोलनामध्ये रूपांतर सुद्धा होईल असा इशारा सुद्धा शासनाने दिला आहे। त्यामुळे आज या दिवसभरामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.